मीडिया 9 न्यूज को अभी सब्सक्राइब करें। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि मराठा आरक्षण के असली हत्यारे उद्धव ठाकरे हैं। उन्होंने यह भी कहा है कि उन्हें मराठा आरक्षण के बारे में बात करने का कोई नैतिक अधिकार नहीं। एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस में आरक्षण के मुद्दे पर सरकार की आलोचना की थी। मुख्यमंत्री ने उन्हें जवाब दिया। उद्धव ठाकरे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में आरक्षण के मुद्दे पर सरकार की आलोचना की थी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उन्हें जवाब दिया। मराठा आरक्षण की नैतिक जिम्मेदारी लेते हुए महाराष्ट्र के केंद्रीय मंत्रियों को अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए। चिंतामणराव देशमुख ने मराठा आरक्षण के मुद्दे पर मराठी तीर दिखाया। ऐसे शब्द कहकर उद्धव ठाकरे ने सरकार को घेरने की कोशिश की। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाकरे के सुझाव पर कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्हें मराठी बाना और मराठी आरक्षण पर बोलने का कोई नैतिक अधिकार नहीं, क्योंकि मराठा समुदाय और हम भी जानते हैं कि वह मराठा समुदाय के लिए कितना महसूस करते हैं। जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तब मराठा समुदाय को आरक्षण दिया गया था। इसे हाईकोर्ट में चुनौती दी गई, लेकिन इसे कामयाब रखने का काम देवेंद्र जी और हमने किया। लेकिन सुप्रीम कोर्ट में जाने के बाद मुख्यमंत्री कौन था, उपसमिति के अध्यक्ष कौन थे? उन्होंने इस पर सवाल उठाते हुए इस आरक्षण को कायम नहीं रखा। तो आप मराठा समाज के असली हत्यारे हैं, इसलिए आपको इस बारे में बात करने का कोई नैतिक अधिकार नहीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा। राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते। एका मुख्यमंत्र्यांना डेंगी झाले असं कानावर आलं। म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे, तोच मी आज बोलतोय। 6-7 जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात येऊन गेलात, महाराष्ट्र पेटतोय, जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहत आहेत, सर्वसमावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही? आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, हा घ्या आमचा राजीनामा। तर आणि तर हा प्रश्न पुढे सोडवला जाईल। आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा। एकजुटीने महाराष्ट्राची ताकद काय असते, महाराष्ट्र कसा एकवटतो, नेहमी आपण जे म्हणतो ना महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, ती वेळ आता आलेली आहे। जी हुकुमशाही मी म्हणतो ती तोडून मोडून टाकण्याची आत्ताच वेळ आलेली आहे। मराठा समाज आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, सगळेच समाज आहेत, त्यांना समाधानी करण्यासारखं आरक्षण हे पंतप्रधानांनी दिलंच पाहिजे, लोकसभेमध्ये हे दिलं गेलं पाहिजे। आणि त्याच्यात केंद्र सरकार जर हात वर करत असेल तर मग महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही। म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय कॅबिनेट मीटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर त्यांना सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा, हा पहिला आमचा मुद्दा आहे, याच्यावरती काय ते सांगा, नाहीतर हा आमचा राजीनामा आहे, एवढं धाडस त्यांनी दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे। मराठा समाजाबद्दल किती त्यांना संवेदना आहे ही मराठा समाजालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे। ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि आम्ही केलं। आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हे देखील सकल मराठा समाजाला माहीत आहे। आणि म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात
आणि ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अरे म्हणून तर मी सांगितलं, तुम्ही तर त्याचे मारेकरी आहात मराठा समाजाच्या आरक्षणाचे. जेव्हा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं तुम्ही त्याच्यावर